मांगल्याचे प्रतीक असणारी विविध लेखी परिधान करून आणि पूजेचे साहित्य घेत सुहासिनींनी घराजवळील वटवृक्षाचे ठिकाण गाठत शुक्रवारी वटपौर्णिमा साजरी केली। जन्मोजन्मी हाच पती मिळू दे अशी प्रार्थना करत बहुपयोगी वडाच्या झाडाचे स्मरण पूजन करून त्यांनी जुन्या नव्याचा मेळ साधला। काही ठिकाणी पूजेऐवजी वडाचे झाड लावण्यावरही भर देण्यात आला। वटपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर बुधवारी दिवसभर आणि गुरुवारी दुपारपर्यंत सुवासिनींची पूजेचे साहित्य, वडाची रोपे, फांद्या, फळे, काळी पोत, कापसाच्या वाती, वस्त्रे, सुतगुंडी, करंडाफणी, बांगड्या, वस्त्र, फुले या खरेदीची लगबग पाहायला मिळाली। दिवसभर महिलांनी वडापूजा करत उपवास करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्याची कामना केली। पहिली वटपौर्णिमा नुकताच विवाह झालेल्या नववधूंची पहिलीच वटपौर्णिमा असल्याने त्यांच्यात उत्साह होता। हातावरची मेहंदी, भरजरी साड्या, नक्षीदार कंगन अशा वेशभूषा केलेल्या नववधू लक्षवेधी ठरल्या। या प्रसंगी महिलांनी वडाच्या झाडाचे विधिवत पूजा करत वडाच्या झाडाला फेरे मारले। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क, नाशिक।